आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. तांबे साहेब ज्यांनी या कार्यक्रमाचं खूप छान असं आयोजन केलेलं आहे, जे निमंत्रकाच्या भूमिकेमध्ये आहे, अशा आमचे मित्र आदरणीय सतीश कांबळे सर, सर्वप्रथम या महाराष्ट्रातील कास्ट्राईब संघटनेच्या आढावे बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी माझ्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. सर्वांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. खरं तर म्हणजे कांबळे सरांनी जेव्हा मला आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं, त्यावेळेस माझ्या माइंडमध्ये अझम्पशन अशा प्रकारचं होतं की नेहमीप्रमाणे कार्यक्रम होईल, मनोगत होती आणि सर्वांच्या मनोगत ऐकल्याच्या नंतर जेवणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा समारोप करू. पण कधीचा एक दोहा आहे, तो दोहा माझ्या बाबतीमध्ये या ठिकाणी एकदम सूट बसतो. तो असा आहे की लाले मेरे लालन की जिथे देखो तिथे लाल, लाले मेरे लालन की जिथे देखो तिथे लाल, लाली देखून मैं भी हो गई लाल. हा कार्यक्रम फक्त पाहण्यासाठी आलो होतो, पण समर्पकरित्या हा कार्यक्रम मी खूप एन्जॉय या ठिकाणी केलेला आहे. संघटन कसं असलं पाहिजे, त्या संघटनेचं नेतृत्व कसं असलं पाहिजे, त्या नेतृत्वानं सगळ्या सदस्यांना घेऊन पुढे कसं गेलं पाहिजे, याचा आदर्श उदाहरण जर कुठलं असेल तर ती कास्ट्राईब संघटना. मित्रांनो, मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की कास्ट्राईब संघटना आणि माझा 2 वेळा खूप चांगला संबंध आलेला आहे. जेव्हा मी 10वी परीक्षा पास झालो होतो, मी ज्या कॉलनीमध्ये राहतो त्या कॉलनीमध्ये कास्ट्राईबचं एम्प्लॉयमेंट ऑफिस होतं आणि मी 10वी पास झाल्याच्या नंतर माझ्या कॉलनीमधला एक दिवा पाटेकर नावाचा एक ग्रॅज्युएट विद्यार्थी त्या कास्ट्राईब एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून काम करत होता. जेव्हा त्यांना कळालं की भीमराव खाडे हा 10वी परीक्षा पास झाला, ते माझ्याकडे आले आणि ते मला म्हणाले की आपलं कास्ट्राईब एम्प्लॉयमेंट ऑफिस या ठिकाणी आहे, तू तुझ्या नावाची नोंदणी या ठिकाणी. आणि मग 40 वर्षापूर्वी, मला वाटतं 40-45 वर्षापूर्वी मी त्या कास्ट्राईबमध्ये एम्प्लॉयमेंट केलेला विद्यार्थी आहे. हा माझ्या आयुष्यातला कास्ट्राईबसोबत जोडण्याचा सगळ्यात महत्वाचा क्षण आहे. कालांतरानंतर मी एज्युकेशन घेतलं, डॉक्टरेट झालो आणि एका चांगल्या नामांकित महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झाले. प्राध्यापक झाल्याच्या नंतर आजपासून 20 वर्षापूर्वी मला माझ्या पत्त्यावर एक पत्र आलं होतं आणि ते पत्र होतं कृष्णा इंगळे साहेबांनी लिहिलेलं. कृष्णा इंगळे साहेबांचा माझा काही परिचय नव्हता, मी काही संघटनेमध्ये काम करत नव्हतो, पण 20 वर्षापूर्वी मला एक पत्र त्यांचं आलं होतं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की आदरणीय खाडे सर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नव्यानं सुरू झालेलं आहे, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे आणि कुलगुरूंच्या बैठकीसाठी आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा करा. माझं कळलं का असं होतं की मला ते पत्र उशिरा मिळालं होतं, त्याच्यामुळे मला त्या बैठकीला अटेंड करता नव्हता आलं. पण नवीन विद्यापीठ सुरू झालेलं आहे, तिथल्या कर्मचाऱ्यांची भरती आहे, ती व्यवस्थितरित्या पार पडावी म्हणून आपला कोणीतरी प्रतिनिधी त्या ठिकाणी गेलं पाहिजे, म्हणून कृष्णा इंगळे सरांनी मला लिहिलेलं पत्र मला आजही जशाला तसं त्यांनी लिहिलेलं हस्ताक्षरामधलं आठवतं. अशा पद्धतीनं या संघटनेशी मी जोडलं गेलेलो आहे. मला जर त्यांच्यासोबत काम करता नाही आलं, मला संघटनेमध्ये सक्रिय सहभागी होता नाही आलं, तरी सुद्धा मी आदरणीय सतीश कांबळे सरांच्या सोबत नेहमीच असतो. सतीश कांबळे सरांसाठी आपण सर्वांनी मिळून एकदा जोरात टाळ्या. कारण या माणसाने काय केलं परभणीमध्ये की बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली संघटना हा माणूस फार व्यवस्थितरित्या या ठिकाणी चालवला. पहिल्यांदा त्यांनी कोणत्याही व्यक्तीचा सगळ्यात महत्वाचा जर प्रश्न कोणता असतो तर तो आर्थिक प्रश्न असतो. आणि बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की जोपर्यंत आमचे आर्थिक प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आमचं समाजकारण, धर्मकारण, राजकारण हा वरवरचा देखावा आहे. आणि म्हणून अगोदर आमचे आर्थिक प्रश्न सुटले पाहिजे. सरांनी ती पतसंस्था या ठिकाणी सुरू केली आणि विशेष म्हणजे ती पतसंस्था ही फायद्यामध्ये आहे, हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी
45 वेगवेगळ्या विषयावर अभ्यास केला होता, पण त्यांचा आवडता अभ्यास जर कोणता असेल तर तो इकॉनॉमिक्सचा होता. आणि म्हणून कोलंबिया विद्यापीठामध्ये असेल किंवा लंडनमध्ये असेल त्याने जे 3 थेसिस लिहिले, त्याच्यामधला पहिला जो थेसिस होता नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, दुसरा जो थेसिस होता द प्रोव्हिन्शियल फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी, आणि तिसरा जो थेसिस होता तो होता प्रॉब्लेम ऑफ इंडिया. या तिन्ही गोष्टी जर आपण व्यवस्थित चालल्या तर आपल्या लक्षामध्ये येईल की कोणत्याही गोष्टीला अर्थाशिवाय अर्थ नसतो. आणि म्हणून पतसंस्था जी चालवलेली आहे ती पतसंस्था फार व्यवस्थितरित्या सतीश कांबळे सर या ठिकाणी चालवतात, म्हणून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन. म्हणून मी त्यांच्याकडे दुसरं काय करतात सतीश कांबळे सर, तर गेल्या अनेक वर्षापासून 11 एप्रिल ते 14 एप्रिल या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण समता पर्व साजरा करतो. सतीश कांबळे सर एप्रिल महिन्यामध्ये एक व्याख्यानमाला घेतात. 10 दिवस वेगवेगळ्या वक्त्यांचे वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यान या ठिकाणी आयोजित करत असतात. म्हणजे आर्थिक प्रश्नाच्या सोबतच सामाजिकही भान असलेला हा कार्यकर्ता या ठिकाणी. आणि आपण याच बरोबर पाहतोय की सतीश कांबळे सरांच्या सोबत जेव्हा मी काम केलेलं आहे, ते काम करताना त्यांचं जे व्हिजन आहे ते व्हिजन केवळ आणि केवळ शैक्षणिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून चालतं. आज खरं तर म्हणजे मला खूप आनंद झाला की तांबे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी त्या ठिकाणी ग्रंथतुला केलेली आहे, त्या ग्रंथतुलेमध्ये तुम्ही पुस्तकं जाऊन पहा. पुस्तकांनी माणसं बदललेली जगाच्या समोर अनेक उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत. 10वी परीक्षा पास झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांना केळुसकर नावाचे शिक्षक एक बुद्धचरित्र नावाचं पुस्तक देतात. 10वीचा विद्यार्थी तो बुद्धचरित्र वाचतो आणि नव्यानं बौद्ध धर्माची स्थापना या देशामध्ये करतो. पुस्तकानं बदललं हे आपण सगळ्यात महत्वाचं उदाहरण पाहिलं. तुम्हाला माहित असेल की 1920 ला या देशामध्ये विज्ञानामध्ये पहिलं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आणि तोही नोबेल पारितोषिक मिळालेले CV रमन नावाच्या शास्त्रज्ञाला. त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये विज्ञानामध्ये नोबेल पारितोषिक आणखी मिळालेलं नाही. मी वाचले तेव्हा असं लक्षामध्ये आलं की CV रमन म्हणतात की मी संशोधन करताना जेव्हा मी डिस्ट्रिब्यूट व्हायचो त्यावेळेस लाईट ऑफ आशिया आर्नाल्डो नावाच्या लेखकांनी बुद्धावर लिहिलेलं पुस्तक मी वाचून काढायचं. आणि ते लाईट ऑफ आशिया नावाचं पुस्तक मी वाचलं, माझ्यामध्ये परिवर्तन झालं आणि मला नोबेल पारितोषिकाचा मार्ग सापडला. पुस्तकांनी माणसं बदललेली जोशी साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक पुस्तक लिहिलेले, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जोशी साहेब त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे जग बदलणारी माणसं, जग बदलणारी पुस्तकं. तर त्या जग बदलणारी पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर काही पुस्तकाचा संदर्भ त्या ठिकाणी आलेला आहे. त्या पुस्तकामध्ये एक संदर्भ असा आलेला आहे की महात्मा फुल्यांच्या विचारावर थॉमस पेन्स नावाच्या विचारवंताचा प्रचंड प्रभाव होता. महात्मा फुल्यांनी थॉमस पेन्स यांनी लिहिलेलं कॉमन सेन्स नावाचं पुस्तक वाचलं आणि आज महात्मा फुले जगाला माहित आहे. म्हणून आजचा जो कार्यक्रम झाला तर आपल्या वाढदिवसाचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये जे पुस्तकाचं या ठिकाणी त्या भालेराव दाम्पत्याने जे काही आपल्याला पुस्तकं दिले, निश्चितच हे पुस्तकं ते पुस्तकं वाचणाऱ्याच्या मनामध्ये परिवर्तन करेल आणि जगाला बदलण्याचं सामर्थ्य ते घेऊन लोकांच्या समोर घेऊन येतील. त्यामुळे कुठल्याच आलो तेव्हापासून मी पाहतोय सकाळपासून सकाळी 10:30 वाजल्यापासून तांबे सरांच्या सानिध्यामध्ये मी आहे. एक नेतृत्व कसं असलं पाहिजे, एक नेतृत्व कसं असलं पाहिजे, त्यांनी प्रश्नाला घेऊन शासनाच्या समोर कसे गेलं पाहिजे, ते स्थित प्रज्ञता कशी असली पाहिजे, तर ते कोणाकडून मिळते तर या व्यक्तीकडून मला पाहायला मिळते. कारण स्थित प्रज्ञ नावाचा शब्द जो आहे तो फार व्यापक अशा प्रकारचा शब्द आहे. सकाळपासून पाहतोय मी सर एक मेयर नावाचा फार मोठा लेखक होऊन गेला सर. त्या मेयर नावाच्या लेखकाने एक पुस्तक लिहिलेलं आहे 5 पिलर ऑफ लिडरशिप. जर आम्हाला लिडरशिप करायची असेल तर ते लिडरशिप करताना कोणते महत्वाचे 5 पिलर असतात त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्या 5 पिलर मध्ये त्यांनी सांगितलं की ज्यांना कोणाला नेतृत्व करायचं असेल त्याच्याकडे क्रिस्टलाइज्ड थिंकिंग असली पाहिजे. या व्यक्तीकडे मला क्रिस्टलाइज्ड थिंकिंग पाहायला मिळाली आहे. त्याच्याकडे पॅशन आणि डिझायर असलं पाहिजे. या व्यक्तीकडे मला ते पॅशन आणि डिझायर. त्या व्यक्तीकडे कॉन्फिडन्स आणि ट्रस्ट असला पाहिजे. या व्यक्तीकडे मला पाहताना कॉन्फिडन्स आणि ट्रस्ट दिसतो. त्यामध्ये अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे. या व्यक्तीकडे मला ती अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ लीडर होण्यासाठी जे काही 5 पिलर महत्वाचे आम्हाला सांगितले आहेत ते सगळेच्या सगळे पिलर आम्हाला या व्यक्तीमध्ये दिसतात.
आणि म्हणून आपल्या कास्ट ट्राईब संघटनेला एक भवितव्य आहे, एक दिशा आहे, एक नाव आहे. आणि म्हणून माझ्या वतीनं सर आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा घ्या. शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन केल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑर्गनायझेशन कसं असलं पाहिजे, संघटन कसं असलं पाहिजे, संघटन कसं चालवलं पाहिजे त्याचं फार मस्त डिस्क्रिप्शन 1953 त्यांनी केलेलं आहे. आम्ही विज्ञानाच्या याच्यामध्ये बरेच शिक्षक असतात. विज्ञानाच्या शिक्षकांना माहित आहे की एखाद्याला जर विचारलं की फोर्सची व्याख्या काय, फोर्सची व्याख्या काय, तर माझ्यासारखा माणूस सांगतो फोर्स म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. मास म्हणजे आपण, या मासला जर आम्ही ऍक्सिलरेट केलं तर त्याच्यापासून निर्माण होणारा जो फोर्स आहे तो फोर्स आमच्या प्रश्नाला घेऊन पुढे जाण्यासाठी कारणीभूत होऊ शकतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं संघटनेच्या बाबतीमध्ये जे काय मत मांडलेले आहे त्यांनी, एकनिष्ठता असली पाहिजे, चारित्र्य संपन्नता असली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीला घेऊन आपण संघटन पुढे नेऊ शकतो. आणि म्हणून गेल्या 40-45 वर्षापासून हे संघटन आहे. मला वाटतं रजिस्ट्रेशन 40 वर्षापूर्वी झालं असेल, पण त्याच्या अगोदरपासून हे संघटन काम आहे. जवळपास आम्ही 50व्या वर्षाच्या जवळ त्या संघटनेच्या माध्यमातून पोहोचत आहोत. हे एवढं स्ट्रॉंग संघटन का झालं असेल, काय हे स्ट्रॉंग संघटन राहिलं असेल, तर याच्या पाठीमागं आपल्याला बुद्धकालीन वज्जी लोकांच्या संघटन जवळ आहे. एकदा अजातशत्रू नावाचा राजा बुद्धाकडे आला आणि बुद्धाला म्हणाला की मला त्या वज्जी लोकांना हरवायचं. बुद्ध म्हणाले त्या अजातशत्रूला की तू वज्जी लोकांना हरवू शकत नाही. ते म्हणाला का मी वज्जी लोकांना हरवू शकत नाही. अरे नाही, त्यांचं स्ट्रॉंग संघटन जे सगळ्यात स्ट्रॉंग आहे, त्यांचं संघटन स्ट्रॉंग आहे. अजातशत्रू म्हणाला की बुद्धा त्यांच्या संघटनामध्ये असे स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत. तर त्यांनी सांगितलं, बुद्धांनी सांगितलं की वज्जी लोकांचं संघटन हे सगळ्यात स्ट्रॉंग आहे, कारण ते प्रत्येक महिन्याला एकत्र येतात, ते वडीलधाऱ्या माणसाचा आदर करतात, ते स्त्रियांचा सन्मान करतात, सगळे मिळून निर्णय घेतात आणि जेव्हा अशा प्रकारची स्थिती असते तेव्हा त्यांना कोणीही हरवू शकत नाही. कास्ट ट्राईब म्हणजे आधुनिक वज्जी लोकांचं संघटन आहे. याला भविष्यामध्ये कुठल्याच प्रकारचा कुठल्या डिफॅमेशनचा असा डाग लागणार नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धाच्या विचाराला घेऊन कृष्णा इंगळे साहेबांनी जे संघटन सुरू केलेलं आहे, तांबे सरांसारखे आणि आपल्या सर्वांचे सारखे सगळे कार्यकर्ते जर निष्ठावंत कार्यकर्ते जर या संघटनेमध्ये असतील तर याला खूप चांगलं भवितव्य आहे. या भवितव्यासाठी, संघटनेच्या कार्यासाठी सरांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांच्याकडून चांगलं चांगलं काम हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि आपण मला या ठिकाणी बोलवलं कांबळे सर, आम्ही आपलेही आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. खरं म्हटलं तर सकाळपासून मी भारावून गेलो आहे. विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व, आवाज येतो ना, आणि आपण सर्व खरं म्हटलं तर माझ्या ध्यानीमध्ये स्वप्नी पण नव्हतं तुला कशी होते, मी कधी बघितलीच नाही. तो योग मला आला. खरंच भाग्यवान आहे मी. मनोगत काय म्हणून सांगावं, उगाच आपलं कौतुक करतात. नेमकं मला कौतुक आवडत नाही. ही ड्युटी आहे हो, या समाजात मी जन्माला आलो, त्याच्यावरून घडायला नको का. मी मेहरबानी करत नाही, त्याच्यामुळे कौतुकापासून मी नेहमीच लांब असतो. आदर सत्कार वगैरे, हा सत्कार असा काय झाला की मी दबून गेलो आहे. काय बोलावं आणि काय नको. तरी सुद्धा आपण सर्वांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. महासंघ महाराष्ट्र राज्य आणि कास्ट ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमान आज परभणीमध्ये आढावा बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं. या बैठकीच्या निमित्तानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेच्या वेबसाईटचं उद्घाटन करण्यात आलं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी कास्ट ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव सुरेशजी तांबे साहेब यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी त्यांची ग्रंथ तुला करण्यात आली. त्यांच्या वजनाबरोबर या ठिकाणी
प्रदीप भालेराव या कास्टाईप शिक्षक संघटनेच्या शिलेदारानं आज या ठिकाणी ग्रंथांची भेट देऊन त्यांची तुला करण्यात आलेली आहे. आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक असल्या कारणाने आम्ही दुसरी कशाची तुला न करता या ठिकाणी ग्रंथांची तुला करून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका करण्यासाठी, मोफत ग्रंथालय वाचन करण्यासाठी हा अट्टास या ठिकाणी केला आहे. या कार्यक्रमासाठी कास्टाईप कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्रातील शिलेदार व कास्टाईप शिक्षक संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे महाराष्ट्रातील शिलेदार या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वेबसाईटचं आणि वाचनालयाच्या ग्रंथतुलेचं उद्घाटन करून या ठिकाणी राज्य कार्यकारिणीच्या आढावा बैठकीमध्ये माननीय सुरेश तांबे साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर आदरणीय प्राध्यापक डॉक्टर भीमरावजी खाडे सर यांचाही सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षकांचा परभणी जिल्ह्यातील कास्टाईप शिक्षक संघटनेचे शिलेदार आणि सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक यांचाही या ठिकाणी आज सत्कार करण्यात आला. सर, आढावा बैठकीचं वैशिष्ट्य काय आहे की आता संघटनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने काय करणार आहे असे त्याच्या पार्श्वभूमीवर आज कास्टाईप शिक्षक संघटनेची आढावा बैठक यासाठी आहे की माननीय इंगळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुरेशजी तांबे साहेब महासचिव हे महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगी बांधून कास्टाईप शिक्षक संघटना वाढवण्यासाठी, कास्टाईप कर्मचारी महासंघ वाढवण्यासाठी काम करत आहेत. त्यासाठी त्यांचा सन्मान होणं आणि या आजच्या दिनानिमित्तानं संघटनेची पुढील दिशा ठरवण्यासाठी, पुढील संघटनेचे ध्येय धोरण ठरवण्यासाठी आजच्या आढावा बैठकीचं आयोजन सर, वैशिष्ट्य असं राहिलं की प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा आपण सन्मान केलेला आहे, याबद्दल काय सांगाल? कास्टाईप शिक्षक संघटनेचं पूर्वीपासूनचं ध्येय धोरण आहे की आलेल्या प्रत्येक माणसाचा सन्मान झाला पाहिजे. आज सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणाहून सगळे पदाधिकारी या ठिकाणी आले, त्यांचाही सन्मान झाला पाहिजे हा आमचा उद्देश आहे. सर, किती राज्यभरातून किती संघटनेचे पदाधिकारी वगैरे उपस्थित होते? 300 पदाधिकारी उपस्थित होते. राज्यभरातून आज या ठिकाणी 300 पदाधिकारी उपस्थित होते.